हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल क्रिएटिव्ह कॉर्नर 505. तुमचे माझ्या चॅनल मध्ये खूप 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 स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चटपटीत टँगी अशी, एकदा खाल्ली की परत परत खावीशी वाटेल अशी कॉर्नची भेळ. त्यासाठी लागणार आहेत आपल्याला स्वीट कॉर्न, जे मी 2 बोल घेतलेले आहेत. त्याला आपण आता बॉईल करून घेऊया. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवा. त्यामध्ये थोडे मीठ घाला आणि थोडीशी हळद घाला. हळदीमुळे त्या कॉर्नला छान रंग येईल आणि ते कॉर्न बॉईल करून घ्या. हळदीमुळे कॉर्न कसे छान पिवळे पिवळे झालेत. आणि मीठ सुरुवातीला घातलं, हे नंतर लक्षात ठेवा. सुरुवातीला मीठ घातलं तर नंतर आपल्याला मीठ घालायची गरज नाही आणि सर्व कॉर्नला व्यवस्थित मीठ लागते, म्हणून सुरुवातीलाच मीठ घाला. त्यानंतर असे छान बॉईल झालेले कॉर्न बाजूला काढून द्या. थंड करायला ठेवा. असे सॉफ्ट शिजून द्या. तोपर्यंत मी बाकीची तयारी केली आहे. एक कांदा कापून घेतलाय आणि एक टोमॅटो कापलाय. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला. भेळीला चटपटीतपणा येण्यासाठी मी 2 प्रकारचे चिवडे घेतले आहेत. हे चुरमुऱ्याचा चिवडा आणि फरसाण घेतलाय आणि चाट मसाला लागणार आहे. आता हे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे. सुरुवातीला एका बोलमध्ये हे कॉर्न काढून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कांदा घाला. नंतर टोमॅटो घाला. थोडं मिक्स करा. त्यानंतर चाट मसाला घाला. इथे आपल्याला पांढरं मीठ घालायची गरज नाही, कारण सुरुवातीलाच आपण मीठ घातलेलं आहे. थोडं टेस्ट करून बघा. जर तुम्हाला मीठ कमी वाटत असेल तर वरून घाला. त्यानंतर फरसाण आणि चुरमुऱ्याचा चिवडा घाला आणि परत मिक्स करा. आता त्यामध्ये छान खजूर आणि चिंचेची खट्टी मिठी अशी चटणी टाका, ज्यामुळे आपल्या भेळीला का मस्त स्वाद येईल ना. चटपटीत असा स्वाद येणार आहे. मला हा बोल छोटा पडला, त्यामुळे मी आता मोठ्या बोलमध्ये ट्रान्सफर करत आहे. आता थोडीशी चटणी घाला, अर्धा चमचा, आणि कोथिंबीर. आता सर्व चमच्याच्या साहाय्याने मिक्स करा. हलक्या हाताने मिक्स करा. थोडी टेस्ट घेऊन पहा. जर तुम्हाला कमी वाटत असेल कुठली वस्तू, जशी मीठ किंवा चिंचेची चटणी किंवा लाल चटणी, तर आणखी घाला. वरून छान लिंबू पिळा. लिंबामुळे आणखी छान चटपटीत टँगी असा स्वाद येणार. अशा प्रकारे आपली कॉर्नची भेळ तयार झाली आहे. एकदम चटपटीत, एकदा खाल्ली तरी परत परत खावीशी वाटणारी अशी कॉर्नची भेळ, स्वीट कॉर्न भेळ तयार आहे. प्लेटमध्ये काढून घ्या. वरून परत थोडासा कांदा, थोडासा टोमॅटो घाला. आणखी परत वरून थोडासा चिवडा घाला. थोडासा चाट मसाला टाका आणि सर्व करा. कशी वाटली मग तुम्हाला माझी रेसिपी? नक्की ट्राय करा. आवडली असल्यास लाईक, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.